त्यामुळे तुम्ही आत्तापासून ज्यांना कोणाला पोलीस भरतीचं खरंच जेन्युइनली तयारी करायची त्यांनी आत्तापासून तयारी करायला हरकत नाही. तर बघा, तसंच आपण आज 28वा पार्ट घेऊन आलेलो आहे ती क्वेश्चन अनालिसिस सिरीजमधला. तर या 28व्या पार्टमध्ये आपण करंट अफेअर तसंच GK GSचे क्वेश्चन पण पाहणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे आपला, इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2024चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन आसाम. तर आसाममध्ये इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल IISF 2024च्या आयोजनासाठी आसाम राज्याची निवड करण्यात आली. आणि या फेस्टिवलचा उद्देश काय आहे? तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवीन शोध आणि संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवणे. तसंच आसाम हे उत्तर पूर्व भारतातील महत्त्वाचे राज्य आहे आणि त्यामुळे विज्ञानाच्या प्रसारासाठी ते एक आदर्श ठिकाण मानले गेलेले आहे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, अग्नि वॉरियर 2024 सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता? तर बघा, अग्नि वॉरियर 2024 सैन्य अभ्यास भारत आणि सिंगापूर म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपलं करेक्ट आहे. तर अग्नि वॉरियर हा भारत आणि सिंगापूर या 2 देशादरम्यान होणारा द्विपक्षीय सैन्य अभ्यास आहे. तसंच 2024मध्ये हा सैन्य अभ्यास दोन्ही देशामध्ये विविध ठिकाणी आयोजित करण्यात आला. आणि या सैन्य अभ्यासाचा उद्देश काय होता? तर सामरिक सहकार्य वाढवणे आणि युद्ध कौशल्य सुधारणे अशा प्रकारे त्यांचा उद्देश होता. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, मध्य प्रदेश राज्याच्या पर्यटन ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन पंकज त्रिपाठी. बघा, अत्यंत प्रसिद्ध असे अभिनेता आहेत हे. यांची मध्य प्रदेश पर्यटन विभागाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंकज त्रिपाठी हे आपल्या नैसर्गिक अभिनयासाठी ओळखले जातात. म्हणजे त्यांच्यात नॅचरलीच खूप काही गुण आहेत जे की अभिनयासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ते मध्य प्रदेशातील समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रमोशन करण्यासाठी योग्य मानले गेलेले आहेत. त्यामुळे त्यांची तिथे निवड झालेली आहे. तसंच पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? तर बघा, ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन हे लडाख म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे, लडाखमध्ये स्थापन करण्यात आलेले आहे. भारताचे पहिले आहे हे ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन जे की लडाखमध्ये स्थापन झाले आहे. ग्रीन हायड्रोजन हा शाश्वत ऊर्जेचा स्रोत मानला जातो. यामुळे प्रदूषण कमी करण्यास मदत होते. तसंच लडाखसारख्या दुर्गम भागात हा प्रकल्प हरित ऊर्जेसाठी मोठा टप्पा आहे. त्यामुळे तिथे त्याचं निवड करण्यात आलेली आहे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया आपण, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने नुकतेच कोणत्या देशाच्या संसदेत भाषण दिले आहे? तर बघा, रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत भाषण दिले आहे. तर या भाषणात त्यांनी भारत ऑस्ट्रेलिया संबंध आणि क्रीडामधील परस्पर सहकार्याविषयी चर्चा केली. तसेच हा खेळाडूच्या योगदानाचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा करण्यात येतो? तर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन 2 ऑक्टोबर म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 2 ऑक्टोबरला हा दिन साजरा करण्यात येतो. हा दिवस महात्मा गांधीच्या जन्मदिवशी आयोजित केला जातो आणि त्यांचा अहिंसेचा जो संदेश आहे तो जगभर पसरवण्यासाठी हा दिन आपण सेलिब्रेट करत असतो. तसंच पुढचा प्रश्न आहे, चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर 2024चा इथे प्रश्नामध्ये 2024 राहून गेलेला आहे. तर 2024चा चित्रपटसृष्टीतील दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन मिथुन चक्रवर्ती. तर बघा, 2024चा दादासाहेब फाळके पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना जाहीर झालेला आहे. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला गेला आहे. मिथुन चक्रवर्ती हे भारतीय चित्रपटसृष्टीतील आदरणीय नाव असून त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना अनेक दशकं प्रभावित केलेलं आहे. तसंच त्यांच्या काही स्टाईल जे आहेत ते अजूनही तितक्याच फेमस देखील आहेत. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे नंदुरबार म्हणजेच थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. ही नदी गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या 3 राज्यामधून वाहते. तसंच पुढचा प्रश्न आहे, धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचा ऑप्शन आंबा. तर धरमतरची खाडी ही आंबा नदीच्या मुखात आहे. धरमतरची खाडी आंबा नदीच्या मुखात आहे. आंबा नदी मुंबई उपनगराच्या दक्षिणेस आणि रायगड जिल्ह्यात वाहते आणि तिच्या मुखात धरमतर खाडी स्थित आहे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, सुधागड जिल्ह्याचे पाली हे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन आंबा. तर बघा, सुधागड जिल्ह्याचे पाली हे मुख्यालय आंबा नदीच्या काठावर वसलेले आहे आणि या नदीच्या काठावर वसलेले पाली हे एक महत्त्वाचे ऐतिहासिक सांस्कृतिक ठिकाण
आहे.